दक्ष पोलीस टाइम्स आणि मीडिया ग्रुप लवकरच आपल्या सेवेत होणार दाखल। संपूर्ण महाराष्ट्रभर वितरित होणाऱ्या दक्ष पोलीस टाइम्सचे नवे स्वरूप, नव्या दालनाचा भव्य शुभारंभ गुरुवार दिनांक 26 जून 2025 रोजी सायंकाळी। ठिकाण गाळा नंबर 1, 2, 3 सुयश अपार्टमेंट्स, सिडके कॉलनी, सिबल फर्निचर जवळ, नाशिक। दक्ष पोलीस टाइम्स सोबतच दक्ष पोलीस न्यूज, नाशिक पोलीस टाइम्स, रयतेचा आवाज, नाशिक विकास या माध्यमातून पत्रकारितेत पुन्हा एकदा दमदार पाऊल। दक्ष मीडिया ग्रुपचे प्रेरणास्थान, संस्थापक तथा खलाणे गावचे माजी सरपंच माननीय विजयजी टाटिया, समाजमनाचा आरसा बनलेल्या निर्भीड निपक्ष वाटचाल करणाऱ्या दक्ष मीडिया ग्रुपची पुन्हा जोरदार आणि दमदार सुरुवात। कार्यक्रमाला अवश्य यावे, आम्ही आपली वाट पाहतोय। स्वागतोत्सुक तुषार बाफना, मनोज टाटिया, किरण सावंत आणि मयूर टाटिया। कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट भूषण टाटिया आणि ॲडव्होकेट भाग्यश्री टाटिया मुथा। झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। उद्योजकांच्या अडचणीबाबत खासदार शोभा बच्छाव यांची बैठक। गुंड प्रवृत्तींचा त्रास, खंडणीची मागणी आणि धमकावणे सहन करणार नाही। बैठकीला अनुपस्थित अधिकाऱ्यांवर हक्कभंगाच्या कारवाईचा इशारा। धुळे, नरडाणा, बाभळे MIDC परिसरातील उद्योजकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या उपस्थितीत आज 23 जून रोजी बैठक पार पडली। आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या भागातील रस्ते, वीज, पाणी, सुरक्षा अशा समस्या शासन दरबारी जोरदारपणे मांडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। वीज पुरवठा वारंवार खंडित झाल्यामुळे कच्च्या मालाचे नुकसान, यंत्राची झीज आणि उत्पादनात अडथळा निर्माण होत असल्याबाबत उद्योजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। यावर उपाय म्हणून 132 kV चे स्वतंत्र सबस्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे खासदारांनी सांगितले। MIDC भागातील उद्योजकांना गुंड प्रवृत्तींचा त्रास, खंडणीची मागणी, धमकावणे याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यामुळे डॉक्टर बच्छाव यांनी पोलीस अधिकाऱ्यांना अशा प्रकारांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले। या बैठकीस काही अधिकारी अनुपस्थित राहिल्याने खासदार बच्छाव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। पुढील बैठकीला अनुपस्थित राहिल्यास कायदेशीर हक्कभंगाची कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला। उद्योजकांनी रोजगारामध्ये स्थानिक तरुणांना अधिकाधिक संधी द्याव्यात अशी विनंती करत खासदारांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहनही केले। या बैठकीला उद्योजक नितीन बंग, राजेश गिंदोडिया, सुभाष कोटेचा, वर्धमान सिंघवी, कैलास अग्रवाल, प्रशांत देवरे, भरत अग्रवाल, संतोष अग्रवाल, डॉक्टर दरबार सिंग, अतुल सोनवणे, सुनील शिंदे, राजेंद्र खैनार आदी व्यापारी व राजकीय नेते उपस्थित होते। याबरोबरच MACB, MIDC, पोलीस विभाग, वन विभाग, NHAI यांच्यासह विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते। त्याच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।